गार्डनमध्ये विविध खेळण्या असतात, जसं झोका असतो गार्डनमध्ये, त्या झोक्यामध्ये परत ते मुली त्याला वरती टांगतात, तिथे सुद्धा आपल्याला तयार झालेला कोण दिसतो. तर कोणाचे 3 प्रकार कुणाला सांगता येईल का? कोणाचे 3 प्रकार कुणाला सांगता येईल का? एक सांग. एक सांग. काटकोन, त्रिकोण. काटकोन, त्रिकोण, शाबास. त्रिकोण, उभा राहा. लघुकोण, विशाल, लघुकोण, विशाल कोण. बरोबर. तर काटकोनाचे हे 3 कोण आपण जाणतो, लघुकोण, विशाल काटकोन कोण आणि विशाल कोण, हे आपण जाणतो. आता मी तुम्हाला आज आपण कोण या घटकाची अजून माहिती आपण घेणार आहोत. कोण व कोणाचे प्रकार. त्यापूर्वी मी तुम्हाला उजळणी म्हणून काही प्रश्न विचारणार आहे. आता मला सांगा, या 2 बोटांमध्ये तयार होणारा कोणता कोण आहे? सांगता येईल? लघुकोण. व्हेरी गुड. लघुकोण. या 2 बोटांमध्ये लघुकोण तयार होतो. आता मला सांगा, या घड्याळामध्ये हा जो तयार झालेला कोण आहे तो कुठला कोण आहे? काटकोन. काटकोन, त्रिकोण. काटकोन. या घड्याळाच्या काट्यांमध्ये काटकोन तयार झालेला आहे. आता मला सांगा, या ही जी समोर तुम्हाला कैची दिसते, तर या कैचीच्या 2 पात्यांमध्ये कुठला कोण तयार झालेला आहे? सांगा कोण? नाही. विशाल. विशाल कोण? विशाल कोण. विशाल कोण. मी तुम्हाला ओळखता का नाही आले पटकन? काटकोन म्हणजे 90 अंश. 90 अंशाच्या खाली म्हणजे लघु. लघु म्हणजे लहान. 90 अंशाच्या खाली लघु, लघु कोण. आणि 90 अंशाच्या पुढे विशाल कोण. तर आपण कोणाचे 3 प्रकार, लघु कोण, काटकोन, विशाल कोण. आता तर आपल्याला कोणाचे हे 3ही प्रकार चित्रावरून, वस्तूंवरून किंवा वर्णनावरून आपल्याला ओळखता येतात. आता आपण कोण व कोणाचे घटक आपण अभ्यासणार आहोत. आता मला सांगा, यामध्ये कुठले कोण दिसत आहेत? काटकोन. पी क्यू आर. आर 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 क्यू पी. कोण पी क्यू आर किंवा कोण आर क्यू पी. त्यानंतर आता मला सांगा, यामध्ये शिरोबिंदू. क्यू. शिरोबिंदू किती आहे? सुनील. 1 आहे. नाही, 2 आहे शिरोबिंदू. 2 ना. मध्यबिंदू क्यू. बिंदू. पी आणि पी आणि आर. पी आणि बिंदू क्यू आणि आर. बिंदू आर. शिरोबिंदू किती आहे? 3. बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर.
पी क्यू क्यू आर पी क्यू आणि क्यू आर. पी क्यू बाजू बाजू क्यू QR. आर. क्यू आर बाजू क्यू पी क्यू आर बाजू क्यू क्यू आर. आर. तर आज आपण कोण व कोणाचे कोणाचे तीन प्रकार तीन बघितले. प्रकार. कोणाचे चित्रावरून किंवा वर्णनावरून आपण आपल्याला लघुकोण, काटकोण, विशालकोण हे तीनही प्रकार आपल्याला ओळखता येतात. त्याच प्रकारे आपण कोणाचे घटक अभ्यासले. या आकृतीमध्ये कोण कोण कुठे आहे? कोण PQ किंवा कोण RQP. बिंदू कुठले कुठले आहेत? पी पी बी क्यू आर आणि बिंदू आर. आर. व बाजू या आकृतीमध्ये आपण बाजू बघितल्या. बाजू पी क्यू, बाजू क्यू आर किंवा बाजू क्यू पी व बाजू क्यू क्यू आर. आर. हे आज आपण अभ्यासले.